हां, नमस्कार. ग्रामगीता एक चिंतन या ग्रामगीतेवर आपण चिंतन घेऊन येत असतो. आतापर्यंत आपण ग्रामगीताचे 8 अध्यायावरती चिंतन केलेलं आहे. आता आपण करूया, आजचं चिंतन आहे आपलं अध्याय क्रमांक 9, सेवा सामर्थ्य. म्हणजे महाराजांनी 8व्यामध्ये प्रचार महिमामध्ये सांगितलेलं आहे. ही प्रचार महिमा करत असताना आता आपण अध्याय 9व्यामध्ये सेवा सामर्थ्य कशी बाळगायची, सेवा कशी करायची. म्हणून महाराज सांगतात सेवेचे 2 प्रकार आहेत. महाराज सांगतात सेवेचे 2 प्रकार. एक सेवेचा प्रकार आहे संकुचित सेवा आणि दुसरी आहे निस्वार्थ सेवा. संकुचित सेवा म्हणजे निवळ आपल्या कुटुंबावरती सेवा आणि निवळ कुटुंब जे काही करायचे असेल सेवा, म्हणजे आपलं आधी घर सांभाळायचं आणि सगळं कुटुंबासाठी जे काही झालं आणि मी सेवा करतो असं म्हणतात. आणि दुसरं आहे आपली निस्वार्थ सेवा, म्हणजे लोकसेवा, जनसेवा, जनाच्या उपयोगीत पडणारी सेवा. म्हणजे अशा प्रकारे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मग त्यावेळेस जो कुटुंबाची सेवा करतो तोही म्हणतो मी समाजसेवक आहे. तो स्वतःसाठी जगतो आणि स्वतःसाठी सगळं करतो, तो म्हणतो मी समाजसेवक आहे. म्हणून महाराज इथे सांगतात, आमुच्या गावाचा मी पाटील, म्हणून करीतो सेवा बहाल, म्हणवितो ऐसा सेवक खुशाल, परी राबवी गरीबाला. परंतु गरीबाला राबवत असतो आणि म्हणतो मी सेवा करतो. गावचा जर पाटील असेल तो पाटील दुसऱ्यांकडून सेवा करून घेतो आणि म्हणतो मी गावाच्या उपयोगी पडलो. याला महाराजांना ही सेवा अभिप्रेत नाही आहे. म्हणजे आणि काही लोकही असतात की असे दाखवणारे की आम्ही किती सेवाभावी कामं करून आलो, गावाच्या विकासासाठी इतरांच्यासाठी धावतो आहे. तर ते काही वेगळ्या प्रकारचे सेवक आहेत. ते कसे आहेत की दानशूरपणा खूप दाखवतात. परंतु महाराज तिथे त्यांना म्हणतात की आधी लुटले जनलोकासी, म्हणजे पहिल्यांदा लुटून काढलं लोकांना. आधी लुटले जनलोकासी, जमा केल्या धनाच्या राशी. आधी लुटले लोकाशी, जमा केल्या धनाच्या राशी, मग बांधले देऊळाशी, शीग काही उतरेना. मग त्यांच्याकडचा पैसा काही कमी होत नाही, कारण की कष्टाचा पैसा नसतो, तो लोकांचा लुबाडतो. लोकांना लुबाडून मग लुबाडलेला पैसा लोकांना वाटण्याचा प्रयत्न करतो. त्यांचाच पैसा त्यांना, मग देवळं बांधणे, मोठमोठे कार्य करून दाखवणे आणि हे करत असताना लोकांना हे असंच दाखवतो की आता मी गावाच्या फार उपयोगी पडून राहिलेलो आहो. परंतु त्यांनी काय केलं, त्यांचाच पैसा लुटला, भ्रष्टाचार केला, व्यभिचार केला, वाईट गोष्टीचे व्यवसाय केले आणि ते लुटले आणि लोकांना वाटले. आणि मग लोक त्यांना म्हणजे लोकांनाही असं वाटते की हा खूप दानशूर आहे. परंतु असा दुसऱ्याचा पैसा लुटून दान करणे हे महाराजांना अभिप्रेत नाही आहे. म्हणजे पुण्याला लुटायचं आणि साताऱ्याला दान करायचं आणि म्हणायचं की मी समाजसेवा करत आहो, समाजसेवक आहो. लुटून दान करून म्हणजे दान करण्यात त्याला महाराजांनी महत्त्व दिलेलं नाही. मग खऱ्या अर्थाने गावाची सेवा करणारा म्हणजे कोण, तर महाराज म्हणतात की ज्याने आपुले घर विसरावे, ज्याने आपुले घर विसरावे, त्यांनीचे गाव माझे म्हणावे, तोची करिले जीवे भावे, सेवा आपुल्या गावाची. जो स्वतःचं घर विसरतो आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, आपलं एक माळी घर असेल, एक मजली तर 2 मजली करणाऱ्याला समाजसेवक नाही म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे महाराजांनी त्या गावाची सेवा करणारा कोण, त्यावरती त्यांनी अशा प्रकारे संबोधित केलेलं आहे. मग खऱ्या अर्थानं सेवाभावी कोण, मग महाराज म्हणतात खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म, समजूनी करील तो त्याग उद्यम, तोची सेवा भावी समजावा. तर महाराज म्हणतात त्यालाच सेवाभावी समजावा. सेवाभावी कोणाला, खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मोह माया लोभ ठेवून स्वतःसाठी करणे, त्याला महाराजांनी महत्त्व दिलेलं नाही आहे.
दुसऱ्याला सुख प्राप्त होईल अशी सेवा त्यांनी म्हटलेली आहे. तर म्हणून महाराज म्हणतात त्यांना महत्त्व दिलेलं आहे. पुढे जाऊन पुन्हा महाराज कोणाला महत्त्व देतात, तर महाराज म्हणतात की संग्रह वृत्ती नको. ज्याची संग्रह वृत्ती असेल त्याला समाजसेवक म्हटल्या जात नाही. तर सेवा म्हणजे एक नव्हे, म्हणजे केव्हा एखादी आपण असं तशी सेवा नाही. महाराजांना काय अभिप्रेत होती, सेवा म्हणजे एक नव्हे, प्रत्येक कार्य सेवामय आहे. परी त्यात व्यक्तिभाव न साहे संग्रह वृत्ती. त्यात व्यक्तिभावे न साहे संग्रह वृत्ती. म्हणजे स्वतःपुरती म्हणजे आपण समाजसेवक समजायचं आणि लोकांना लुबाडायचं आणि लुबाडून आपण त्या संग्रहवृत्ती करायची, वस्तूंचा संग्रह करायचा आणि आनंदाने आपण जगायचं आणि त्याच्यात मोह ठेवायचा. तर महाराजांना ह्या अशा संग्रही वृत्ती म्हणजे जमा करणं, आपल्याजवळ भरपूर काही जमा करणे आणि मी समाजसेवक आहे म्हणून लोकांना दाखवणे, हे महाराजांना अभिप्रेत नव्हतो. जो कोणाचंही काही लुबाडत नाही, सर्वस्वी अर्पण करून देतो आणि सगळ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने समाजसेवक. तर अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अध्याय क्रमांक 9 सेवा सामर्थ्यामध्ये आम्हाला त्यांनी संबोधित केलेला आहे. म्हणून त्या अर्थाने खऱ्या अर्थाने जर समाजसेवा करायची असेल तर आपण लोकांच्या उपयोगी पडलो पाहिजे. तर अशा प्रकारे महाराजांना समाजसेवा ही अशा प्रकारची अभिप्रेत होती. आजच्या या चिंतनामध्ये या अध्याय 9 सेवा सामर्थ्यामध्ये आपण हे चिंतन केलेलं आहे. धन्यवाद. आपण हे जर चिंतन ऐकलं असाल तर इतरांनीही पाठवा. हा एक प्रकारे ग्रामगीतेचा प्रचार करण्याचं एक छोटंसं साधन आहे आणि या माध्यमातून लोकांपर्यंत ही ग्रामगीता पोचावी. ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही त्यांनी असा हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा. आणि इतर व्हिडिओ बघायचं असेल तर माझं यूट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाढवे, यावरती जावं, सबस्क्राईब करावं आणि फॉलो करावं आणि इतरांनाही द्यावं. जय गुरुदेव, जय गुरुदेव. चला मग आता आपण सुंदर असं देखावा आपण बघूया. मग हे सुंदर असं तलावाचा परिसर आहे. या तलावाच्या परिसरामध्ये आपण येतो आहे. लांबपर्यंत देऊळ आहे आणि चला आकाशामध्ये जर बघितलं, सकाळची वेळ आहे, आकाशामध्ये चंद्र उगवलेला आहे, म्हणजे चंद्र आहे आकाशात. इकडे पश्चिमेकडे चंद्र आहे. चला आता आपण पूर्व दिशेकडे पाहू. सूर्याचंही उगमस्थान सूर्य झालेलं आहे. असं हे निसर्गरम्य वातावरण जर आपण पाहत राहिलो तर बघा ढगाच्या आड सूर्य लपलेला आहे. तर तो सूर्य आलेला आहे, ढगाच्या आड लपलेला आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. मी बबलू गाढवे, भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव. धन्यवाद.